31 मार्च रोजी कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे। कुणाल कामराला अटकपूर्व जामीन काही वेळापूर्वीच मंजूर करण्यात आला, मात्र त्यानंतर मुंबईमध्ये हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आलेत आणि येत्या 31 मार्च रोजी कामरा मुंबई पोलिसांसमोर हजर होणार आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांच्याकडून। अमेय, 31 मार्चला कामरा पोलिसांसमोर हजर राहणार असं कळतंय, काय नेमके अपडेट्स आहेत याबाबत? आपण मूळचे तामिळनाडू इथले रहिवासी असल्यानं तो दावा करत कुणाल कामरानं मद्रास उच्च न्यायालयात या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती। सकाळी ही याचिका दाखल करण्यात आली आणि दुपारी यावर तातडीनं सुनावणी घेण्यात आली। सुनावणी घेतल्यानंतर कामराचं पूर्ण म्हणणं, त्याच्या वतीनं जे वकील युक्तिवाद करत होते त्यांचं म्हणणं ऐकून घेत अखेरीस मद्रास उच्च न्यायालयानं कामराला या प्रकरणी अटकेपासूनचा अंतरिम दिलासा मंजूर केलेला आहे आणि 7 एप्रिल पर्यंत कामराला अटक करू नये असे आदेश मद्रास उच्च न्यायालयानं जाहीर केले। हे आदेश तो त्या राज्याचा नागरिक असल्यानं त्याच्यासाठी दिलासादायक आहेत। मात्र या दरम्यान हे आदेश 7 एप्रिल पर्यंतच लागू असतील। त्या दरम्यान कामराला मुंबईत जातीनं हजर राहून इथल्या कोर्टात रीतसर अटकपूर्व जामीन घ्यावा लागेल असंही मद्रास उच्च न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलंय। त्यानुसार कामराच्या वकिलांनी कोर्टाला आश्वासन दिलंय की 31 मार्च रोजी कुणाल कामरा हा स्थार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर होईल आणि त्यानंतर तो 7 एप्रिलच्या आधी इथं कोर्टात रीतसर जामिनासाठी अर्ज करेल। त्यामुळे आता कामरा 31 मार्च रोजी मुंबईत चौकशीसाठी हजर होईल। या प्रकरणी काही दिवसांपूर्वी खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता। माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गाणं, एक काव्य सादर केल्यानं कामरा चर्चेत आला होता। त्याच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी शिवसैनिकांवरही गुन्हा दाखल झाला, परंतु कामरावर सुद्धा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे। यासाठी 2 समन्स त्याला पाठवले आणि अखेरीस त्यानं मद्रास उच्च न्यायालयातनं 7 एप्रिल पर्यंत अटकेपासूनचा दिलासा मिळवत आपण मुंबई पोलिसात चौकशीसाठी हजर होऊ असं कोर्टाला आश्वासन दिलंय। त्यामुळे 7 एप्रिल पर्यंत त्याला अटकेपासून दिलासा आहे आणि 31 मार्च रोजी कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर होईल। धन्यवाद अमेय या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।